राज्यातील महायुतीचे सरकार प्रत्येक वेळी कार्यक्रमांना गर्दी जमवण्यासाठी राज्यातील एसटी बसेसचा सर्रास वापर करीत आहे. त्याचा शाळा, महाविद्यालय, रुग्णालयात जाणाऱ्या गोरगरीब जनतेला त्याचा त्रास होत असून हे यापुढे थांबले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष आघाव व महेश उदावंत यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने काल शनिवारी राहुरी बस स्थानक येथे येऊन आगार प्रमुख पटारे व आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी गजानन सातभाई, गौरव तनपुरे, जीवन गुलदगड, बाळासाहेब तनपुरे, शहाजी वराळे, गंजीभाई शेख, सचिन तनपुरे, अक्षय तनपुरे, सलीम फुटवाला, बलमे मामा, अय्यूब फुटवाला उपस्थित होते. आरक्षण द्यायचं, महिलांना आरक्षण द्यायचं, अर्ध्या तिकिटामध्ये जायला पण परवानगी द्यायचं नाही तर याच्याच उपलब्ध नसतं तर करायचं काय? हे पशवीगिरी कशासाठी करायची? अरे या पशवे सरकारचं, पशवे सरकारचं, पशवे सरकारचं मोदींच्या कार्यक्रमाला नाशिकला एसट्या पाठवून सर्वसामान्य जनतेचा हाल करणाऱ्या सरकारचा, सर्वसामान्य जनतेचा या हाल करणाऱ्या सरकारचा काल नाशिक येथे मोदी साहेबांचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी प्रत्येक डेपोच्या साधारणपणे 25 ते 30 एसटी बसेस पाठविण्यात आल्या. या एसटी बसेस पाठविल्यामुळे राहुरी बस स्थानकावरती जे रहदारीचं बस स्थानक आहे त्या बस स्थानकावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची व नागरिकांचे हाल होत आहे. शालेय विद्यार्थ्यांना आज परीक्षा असतील, शाळा असेल त्याला जाता येत नाही, रुग्णांना दवाखान्यात जाता येत नाही. अशा या फसव्या सरकारचा आमदार प्राजक्तदादा तनपुरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. या फसव्या सरकारचा, मोदींच्या कार्यक्रमाला एसट्या पाठवून सामान्य जनतेचे हाल करणाऱ्या सरकारचा. साहेब, आमची तुम्हाला विनंती आहे, सर्वसामान्य जनतेचे हाल होऊन देऊ नका. तुम्ही तुमच्या डेपोतून कळवा. आतापर्यंत तुम्ही शासन आपल्या दारी असेल, परत मोदींचे मेळावे असतील, कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाला यश देत टाकत नाही. आणि आमची तुम्हाला शासनाच्या सर्वसामान्य जनतेकडे कळकळीची विनंती आहे. आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवा. सरकारने तिकडे नेलं आणि त्या नेल्या असल्यामुळे इथं नागरिकांचे हाल होत आहे. तिथं कोणाला कोर्टात जायचं, कोणाला दवाखान्यात जायचं, कोणाला जे आता विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये पेपर्स आहे ते तिकडे जायचं, तिकडे हाल होत आहे. आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलो. काल नाशिक येथे जो पंतप्रधानांचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला प्रत्येक एसटी डेपोच्या 25 बसेस पाठविण्यात आल्या. या भाजप सरकारने जोपर्यंत सरकार झालेलं आहे तोपासून शासन आपल्या दारी असेल, भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे मेळावे असतील, काल उद्घाटनाचा युवा महोत्सवाचा मेळावा असेल, अशा प्रत्येक कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीकडून एसटीचा उपयोग केला. लोकजमिनीसाठी एसटीचा उपयोग केला जातो. परंतु हे करत असताना या रोडवरती जे वाहतूक एसटीची वाहतूक होती, जे प्रवास याच्यातून वाहतूक करीत जात असतात, या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. आज आम्ही या ठिकाणी सकाळी आल्यावर आमचं असं निदर्शनास आलं की शालेय विद्यार्थ्यांना जाण्यासाठी बसेस नाही. शालेय विद्यार्थी आज परीक्षेचे दिवस चालू आहेत, त्यांना परीक्षेला जाता येत नाही.
काही रुग्ण आहेत त्यांनी डॉक्टरांची वेळ घेतलेली आहे, त्यांना दवाखान्यात वेळेवर पोहोचता येत नाही. काही लोक आहेत की ज्यांना पुण्याला जायचं आहे, नगरला जायचं आहे, नाशिकला जायचं आहे, त्यांनाही जाता येत नाही. अशा प्रकारे जर भाजप लोकांसाठी उपयोग असणाऱ्या साधन सामुग्रीचा उपयोग स्वतःच्या राजकारणासाठी जर करणार असेल तर याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही आमदार प्राजक्तदादा तनपुरे साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध करण्यासाठी व या सरकारला खरबडून जाग आणण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. आम्ही या ठिकाणी आमचे आगार प्रमुख पठारे साहेब असतील यांना विनंती केली आहे की आपण यापुढे जर शासनाने आपल्याला बसेसची मागणी केली तर आपण शासनाला निश्चितपणे त्यांची कानउघडणी करावी की जर आम्ही बसेस तुम्हाला दिल्या तरी ते सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होतात व ते हाल झाल्याच्या नंतर ते लोक आम्हाला जाब विचारतात. यावेळेस आम्ही अतिशय शांततापूर्वक आंदोलन केलेलं आहे. पुढच्या वेळेस जर अशा बसेस गेल्या तर आम्ही हे आंदोलन उग्र स्वरूपात करू. याची नोंद पठारे साहेब व संबंधित एसटी डिपार्टमेंट असेल यांनी घ्यावी अशी मी आपल्याला या निवेदनाद्वारे विनंती करत आहे. राहुरी प्रतिनिधी अशोक मंडली.